गोंदिया जिले की पहचान बन चुके दुर्लभ सारस पक्षियों के संरक्षण में अहम भूमिका निभाने वाले सारस मित्रों और सारस संरक्षण करने वाले गांवों का गोंदिया के होटल जिंजर में भव्य सम्मान समारोह आयोजित किया गया। सेवा संस्था और वन विभाग के संयुक्त तत्वावधान में हुए इस कार्यक्रम में विधायक परिणय फुके, पिंपरी चिंचवड़ महानगर पालिका के आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी, गोंदिया शिक्षण संस्था की अध्यक्षा वर्षाताई पटेल सहित कई गणमान्य अतिथियों ने सारस संरक्षण में योगदान देने वालों का सम्मान किया। पूरे महाराष्ट्र में दुर्लभ सारस पक्षी केवल गोंदिया और भंडारा जिलों में ही पाए जाते हैं। इन पक्षियों के संरक्षण के लिए सेवा संस्था पिछले 15 वर्षों से लगातार कार्य कर रही है। संस्था के 50 से अधिक सारस मित्र गांव-गांव जाकर किसानों को यह समझा रहे हैं कि सारस किसान का मित्र है, दुश्मन नहीं, बल्कि ये खेतों में हानिकारक कीटों को खाकर खेती के लिए लाभदायक साबित होता है। हाल ही में हुई सारस गणना में गोंदिया जिले में 32, भंडारा जिले में 2, जबकि मध्य प्रदेश के बालाघाट जिले में 50 सारस पक्षी दर्ज किए गए हैं। संस्था प्राकृतिक और जैविक खेती को बढ़ावा देते हुए सारस ब्रांड राइस तैयार करने की दिशा में भी काम करेगी, जिससे किसानों की आय बढ़ेगी और सारस संरक्षण को भी मजबूती मिलेगी। 2026 मध्ये जी गणना आहे, सारस पक्षी गणना, ती जून महिन्यामध्ये झालेली, ज्यामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये 32, भंडारा जिल्ह्यामध्ये 2 आणि मध्य प्रदेशचा जो ॲडजॉइनिंग बालाघाट जिल्हा आहे त्यामध्ये 50 सारस क्रेन अशी एकंदरीत आढळली। आणि ही जी सारस पक्षी मित्र संमेलन आहे हे दरवर्षी सेवा संस्था वन विभागाच्या सोबत आपण ऑर्गनाईज करत असतो आणि त्यामध्ये जे शेतकरी व्हॉलंटियर्स सारस मित्र संरक्षणासाठी हेल्प करतात, मदत करतात, त्यांच्यासाठी हे सारस मित्र संमेलन त्यांच्या सन्मानासाठी आम्ही आयोजित करीत असतो। त्यामध्ये सर्टिफिकेट्स तर असतोच, पण त्यासोबत सन्मानपत्रासोबत आपण त्यांना किट पण देतो। त्या किटमध्ये त्यांना दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक शेतीविषयक आवश्यक अशा वस्तू असतात। टॉर्च आहे, रेनकोट आहे, छत्री आहे, विंडशीटर आहे, गम बूट आहे ना, मेडिकल किट आहे, ॲग्रिकल्चर डायरी आहे, अशा अनेक वस्तू त्यामध्ये असतात आणि ते त्या शेतकऱ्यांना म्हणजे हेल्पफुल असेल, त्यांना मदत होईल असं आम्ही ते साहित्य त्यांना देतो। कोण कोण पाहुणे या ठिकाणी आलेले होते आणि आपण काय आज त्यांच्याकडे मागणी ठेवलेली आहे सारस मित्रांसाठी? आजच्या कार्यक्रमाला माजी मंत्री आणि विधान परिषद सदस्य आमदार श्री परिणयजी फुके, तसेच सोबत विजय सूर्यवंशीचे जे पिंपरी चिंचवड येथे म्युनिसिपल कमिशनर आहेत, सोबत मिसेस वर्षा प्रफुल्ल पटेल ज्या गोंदिया एज्युकेशन सोसायटीला चेअरमॅन आहेत, त्या सोबत इथले स्थानिक वन विभागाचे सर्व अधिकारी, पोलीस अधीक्षक साहेब, उपवनसंरक्षक हे सर्व अधिकारी लोक पण इथं होते। आणि आमची मागणी तेच की एकंदरीत सारस आदिवासी क्षेत्र वाचवण्यासाठी, तलावांचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला कार्य करणे आहे। सोबतच जे ॲग्रिकल्चर राईस आहेत, राईस जो आहे त्याला ऑर्गॅनिक पद्धतीने आपण इथं एक नवीन उपक्रम तयार करू आणि त्याला सारस राईसच्या नावाने ब्रँडिंग करून त्याला आपण मार्केटमध्ये करूया। आणि सोबतच जे सारस मित्र आहेत, शेतकरी आहेत, जे सारससाठी काम करतात, त्यांच्यासाठी काहीतरी एक योजना अनुदान आपण लागू करूया अशी आपण मागणी केलेली आहे। कार्यक्रम की अध्यक्षता कर रहे पिंपरी चिंचवड़ महानगर पालिका के आयुक्त एवं गोंदिया के पूर्व जिलाधिकारी डॉक्टर विजय सूर्यवंशी ने कहा कि वर्ष 2015 में जिले में कार्यरत रहते हुए उन्होंने सारस संरक्षण अभियान को आगे बढ़ाने में सहयोग दिया था। उन्होंने विश्वास जताया कि आने वाले समय में गोंदिया सारस पर्यटन के लिए देश भर में नई पहचान बनाएगा और बड़ी संख्या में पर्यटक यहाँ पहुंचेंगे। हा कार्यक्रम अव्याहतपणे सेवा संस्था आणि जिल्हा प्रशासनाने चालू ठेवला आहे, याच्यामुळे खूप आनंद आहे। त्यावेळेला आम्ही जेव्हा टुरिझमचा विचार करायचो की गोंदियाला कसं प्रमोट करायचं टुरिझममध्ये, आमच्यासमोर कॉम्पिटिशनला चंद्रपूरचा वाघ होता। मी म्हटलं माझा सारस हा इथला वाघ आहे, सारस इज द टायगर ऑफ बर्ड्स, आणि म्हणून म्हटलं आपण गोंदियाला आपल्याला आता एक आयकॉन मिळाला आहे गोंदियाच्या टुरिझमला प्रमोट करण्यासाठी। आणि सारसवरती आम्ही सारस केंद्रबिंदू ठेवून गोंदिया टुरिझम आम्ही त्यावेळेला पूर्ण प्लॅन केलं होतं। मी जॉईन झाल्या आमचे मित्र डॉक्टर राजेंद्र जैन आणि त्यावेळेला डॉक्टर कोल्हे इथं होते आणि सावंत भरतजी हे एकदा मला भेटायला आले आणि त्यांनी सांगितले की सर यहाँ पे एक सारस नाम का पंछी है, आपने देखना चाहिए। आणि एका महिन्याच्या आतच मला वाटतं मला यांनी सायटिंग करून दिलं आणि त्या पक्षाचं मी प्रेमात पडलो। आणि मग तेव्हा हळूहळू समजायला लागलं की शेतकरी बांधवांचं नुकसान होतं, मग शेतकरी बांधव कधी कधी ते अंडे फोडतात किंवा चुकून अंडे फुटले जातात आणि सारसची संख्या आता कमी व्हायला लागली।
एकदा असं मी बालाघाटला एक महाराजींच्या घरी एकदा गेलो होतो, त्यांनी मला स्टोरी सांगितली की ते म्हटले, सर मेरे दादा बोलते थे कि जो सारस के अंडे तोड़ेगा उसके घर में बरकत नहीं होती है. आणि मग ते आम्हाला खूप असं अपील झालं. मी म्हटलं सारसचं महत्त्व आपल्याला आता सर्वांना समजून सांगितलं पाहिजे. पहिला सारस मित्र पुरस्कार हा याच हॉटेलमध्ये जिंजरलाच त्यावेळेला झाला. कार्यक्रम के उद्घाटनकर्ता और पूर्व पालक मंत्री विधायक परिणय फूके ने सारस संरक्षण में जुटे सारस मित्रों को वन विभाग के माध्यम से मानदेय दिलाने के लिए प्रयास करने का भरोसा दिया. निश्चितच आपल्या या दोन्ही जिल्ह्याचं जसं यूपी मध्ये सारस पक्षाला त्यांचं स्टेट बोर्डचं जसं हे दिल्यामुळे आपल्या राज्यात या प्रकारचं काहीतरी सावजी आपण पुढाकार घेऊन आमच्या मागे लागून काहीतरी करून घेतलं पाहिजे. एक चांगल्या माध्यमातून सुरजी साहेबांनी सांगितलं की मानधन सुद्धा दिलं पाहिजे. मला असं वाटतं फॉरेस्टच्या आपल्या कॅम्पाचे आणि बाकी सगळ्या ह्यामध्ये पैसे भरपूर असतात, त्यात आपण काही ना काही या एनजीओला आपण मदत करतो. आणि म्हणून कुठेतरी मला असं वाटतं जसं चंद्रपूर जिल्हा टायगरची मार्केटिंग करायला यशस्वी झालं आणि टायगरची कॅपिटल नागपूरपासून चंद्रपूर आहे. ताडोबाला लोक नुसतं वाघ बघायला जातात. तर मी तुम्हाला सांगतो की आपल्याकडे जर आपण जर सारसची जर मार्केटिंग केली, कारण कोणी दुसरा आपली मार्केटिंग करत नाही, आपल्याला स्वतःला आपली मार्केटिंग करावं लागतं. प्रफुल्लभाई दिल्लीमध्ये, जर समजा सुरेंद्र साहेब मुंबईमध्ये, आम्ही सगळे पूर्ण महाराष्ट्रभर जर बोलत सुटलो की सारस चांगला आहे, सारस चांगला आहे. जोपर्यंत आपण आपल्या गोष्टीची आपल्या कोणत्याही याची जर आपण तारीफ करत नाही, आपण वारंवार बोलत नाही, तोपर्यंत ती गोष्ट फेमस होत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की आतापासून आपण सारस पक्षाची मार्केटिंग केली पाहिजे. आणि आता देश विदेशातून लोक आपली मार्केटिंग इतकी मजबूत असली पाहिजे की देश विदेशातून लोक सारसच बघायला इथे येणार. ज्या दिवशी आपल्याला या पक्षाच्या माध्यमातून या भागातील शेतकऱ्यांना असणार, सामान्य लोकांना रोजगार मिळणार, त्यावेळेस याचं संवर्धन करण्याची जास्त इच्छाशक्ती त्या माध्यमातून निर्माण होणार. उन्होंने कहा कि सारस संरक्षण के साथ साथ जिले में पर्यटन को भी बढ़ावा दिया जाएगा. वहीं गोंदिया शिक्षण संस्था की अध्यक्षा वर्षाताई पटेल ने प्रकृति संरक्षण के साथ पक्षियों के संरक्षण को भी समाज की जिम्मेदारी बताते हुए सभी से इसमें सक्रिय भागीदारी की अपील की. और मेरा सौभाग्य पहली बार सारस पक्षी देखने का सौभाग्य सूर्यवंशी जी के साथ ही था. खेत गए थे बालाघाट जिले में. जो एक अभी जैसे पहले लोग संयुक्त कुटुंब में रहते थे, अभी विभक्त कुटुंब में रहने लग गए. आज जहाँ मैं रहती हूँ बगीचा रामनगर गोंदिया, मेरे खेत में घूमने निकलती थी, मीलों दूर तक पूरी खेती ही दिखती थी. और आज कंक्रीट का जंगल हो गया है. मेरे घर के आजू बाजू एक भी जमीन का टुकड़ा नहीं बचा है. ऐसी स्थिति हमारे गोंदिया जिले की है, गोंदिया तहसील की है कि लोग विभक्त कुटुंब में रहने लग गए, सब अपने अपने खेतों में घर बनाने लग गए. तो पंछी कहाँ जाएगा? जहाँ 20, 30, 40 एकड़ जमीन होगी वही घोंसले बनाएगा, और वो घोंसले अभी बालाघाट जिले में है. मगर हमें कोशिश करनी चाहिए हमारे गोंदिया जिले के लोगों को. मैंने किली घाट से लेके पूरे बेनगंगा बाघ नदी के दोनों पट के तरफ सारस पक्षी देखे थे. और जिले से प्रेम है तभी तो पक्षियों से प्रेम है, शेर से प्रेम है, तेंदुए से प्रेम है, छोटे से छोटी चिड़िया से, जिसके शरीर में हृदय है उन सबसे हम प्रेम करते हैं. उसमें से एक है सारस. इस अवसर पर सारस मित्रों ने भी प्रशासन से संरक्षण कार्य में सहयोग, प्रोत्साहन और आवश्यक सुविधाएं उपलब्ध कराने की मांग की. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण सारस मित्रांचा सत्कार या ठिकाणी केलेला आहे, ज्यामध्ये आपण जे सारस मित्र आहेत जे रेग्युलर सारस मॉनिटरिंग आणि नेस्ट मॉनिटरिंगसाठी आपला सेवा संस्थेचा सहभाग करतात, अशा काही सारस मित्रांचं आपण वेगवेगळे किट द्वारे आणि सन्मानपत्राद्वारे त्यांचे स्वागत केलेलं आहे. सारस गणना करताना खूप साऱ्या अडचणी येतात. जशा प्रकारे सकाळी 4 वाजता उठून आम्ही इथून निघतो, नदी घाटावर जाऊन, नदीच्या किनारे जाऊन डिफरंट लोकेशनवर जाऊन सर्व एक टीमनी आम्ही सारस गणना करतो. त्यावेळेस एकाच वेळेवरती सर्व जागी पोहोचणं एवढ्या साऱ्या टीमला ते खूप कठीण काम असतं आणि त्यांना खूप चांगल्या प्रकारे निभवण्यात आला याही वर्षी. आणि सारस संरक्षणासाठी जे पण शेतकरी इथं होते त्यांना खूप शुभेच्छा आहेत. शुभेच्छासाठी देतो की यावर्षी
चांगल्या प्रकारे आणि जेवढं जास्त प्रमाणात होऊ शकतं तेवढ्या जास्त प्रमाणात ते घरटी वाचवण्याचं जे काम आहे ते शेतकऱ्यांमार्फतच होऊ शकतं, म्हणून ते अजून चांगल्याने व्हावं म्हणून त्यांना शुभेच्छा आहेत. उनका कहना है कि स्थानीय लोगों की भागीदारी से ही सारस संरक्षण अभियान और अधिक प्रभावी बनाया जा सकता है। सम्मान समारोह में सारस संरक्षण में योगदान देने वाले वन विभाग और कृषि विभाग के अधिकारियों तथा कर्मचारियों का भी सम्मान किया गया। बड़ी संख्या में पर्यावरण प्रेमियों, किसानों और शहरवासियों की मौजूदगी में आयोजित इस कार्यक्रम में गोंदिया को सारस संरक्षण की राजधानी बनाने का संकल्प दोहराया गया। आने वाले समय में प्राकृतिक खेती, पर्यावरण संरक्षण और ग्रामीण पर्यटन को एक साथ जोड़कर जिले को नई पहचान दिलाने की दिशा में कार्य करने की बात कही गई।